ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहिलं आहे की फायनली सायली ही तुरुंगात आलेली आहे. प्रियाची इच्छा वगैरे पूर्ण झालेली आहे. तर आता त्यानंतर इकडे हा सर्व कट हा राकेश आणि नागराज, प्रिया ह्या सगळ्यांचं आहे. हे आता सगळं काही अर्जुनला समजणार. आता नेमकं हे सगळं अर्जुनला कसं समजतं, काय घडतं, या सर्व गोष्टी पाहूया. तर इकडे आता जो राकेश आहे तो सायली तुरुंगात गेल्याच्या नंतर म्हणू लागतो की माझ्या पप्पांना तुरुंगात घालवणाऱ्या मुलीला फायनली मी आज जेलमध्ये पाठवू शकलेलो आहे. या गोष्टीमुळे ना मला खूपच जास्त भारी वाटतं आहे आणि म्हणूनच आता सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आपण एक काम करूया सचिन, आपण ना मस्त इथेच खंबे वगैरे मागूया आणि सेलिब्रेट करूया. त्यावर मग सचिन लगेचच त्याला म्हणतो की अरे नाही, वेड्या मूर्ख आहेस का तू, अजून एवढ्यात तरी आपण या सेलिब्रेशनच्या वगैरेच्या भानगडीत पडायला नकोय. अरे असं काय करतोयस, अरे तुझ्या सख्या चुलत बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. तू घरी जायचं, घरच्यांचं सांत्वन करायचं सोडून तू इथे हे सेलिब्रेशन वगैरे कुठे करत बसतोयस. त्याबरोबर लगेचच तो म्हणू लागतो की हे बघ, मला आता ह्या सगळ्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे. मला नाही जायचं आहे त्या सुभेदारांच्या मनधरण्या करायला. त्याबरोबर मग लगेचच सचिन म्हणतो अरे असं कसं बोलतोयस तू, त्यांच्या घरामध्ये वातावरण काय आहे हे आपल्याला कळायला हवं ना. आणि तू आता थेट सुभेदारांकडे जाऊ नकोस, तू पहिला किल्लेदारांच्या म्हणजे तुझ्या घरी जा. तिकडे थोडा वेळ निवांत तुझा आनंद साजरा कर आणि त्यानंतर मग ताबडतोब सुभेदारांकडे जा. तिकडे बघ काय हाल हवाल आहे, काय परिस्थिती आहे आणि मग मला येऊन ते कळव. कळलं का, म्हणजे आपल्याला आपली पुढची चाल खेळता येणार आहे. हे बघ, आपण अशी लगेचच्या लगेच सगळी हत्यारं टाकून देणं बरोबर नाही आहे राकेश, कळतं आहे का तुला. नाहीतर तो अर्जुन नेहमीप्रमाणे हुशारीने त्या सायलीला सोडवेल आपल्याला हळून. त्याबरोबर राकेश म्हणतो की नाही, काही झालं तरी असं होता कामा नये. ठीक आहे, तू म्हणशील तसं मी करतो, मी जातो आता सध्या घरी जातो. त्याबरोबर मग सचिन म्हणतो शाब्बास, ह्याला म्हणतात अकलीने काम करणं. जा घरी जा आणि घरी काय हाल हवाल आहे ते मला कळव, मग आपण पुढे काय करायचं ते ठरवू. आणि मग एवढं बोलून आता लगेचच सचिन हा राकेशला तिकडनं पाठवून देतो. आता राकेश तिकडनं निघून गेलेला असतो. त्याच्यानंतर मग आता इकडे सचिन म्हणत असतो सायली, अर्जुन, खूप हौस होती ना तुम्हाला माझ्या आणि माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये पडण्याची. आता बघूया ना आता तुम्ही पुढे कसं आणि काय करता ते. खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या भविष्याला. त्याबरोबर राकेश म्हणतो करेक्ट करतो, अंधारातल्या भविष्याला. त्याबरोबर सचिन हसतो आणि म्हणतो राकेश तू पण ना, बरं जा आता जा. आणि हो, तिकडे काय घडतं या प्रत्येक एकूण एक गोष्टीचे अपडेट मला देत राहा. नाहीतर तू एक काम कर, तू फक्त सुभेदारांच्या घरी न जाता किल्लेदारांच्याच घरी लक्ष ठेव. कारण आता आपल्या मुलीला अटक झाली आहे हे जेव्हा त्या रविराज किल्लेदारला कळेल तेव्हा तो सुद्धा तिकडे येईल. आपल्याला त्या सुभेदारांच्या घरातले अपडेट द्यायला तर ती श्वेता आहे. किल्लेदारांच्या घरी तू जा. त्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे जातो. ज्या घरात आता मला राज्य करायचं आहे सध्या त्याच घरात जाऊन जराशी जासूशी करतो. आणि मग एवढं बोलून राकेश हा जायला निघत असतो. त्यावर सचिन म्हणत असतो करशील मित्रा करशील, लवकरच त्या घरावर तूच राज्य करशील. पण सध्या राज्य आणण्यासाठी पापड तर बेलावे लागतील. निघ आता, निघ लवकर निघ. आणि हो, मला ना खास करून त्या अस्मिताचे अपडेट हवे. तिने खूप मोठ्या बिमाखात, खूप मोठ्या तोऱ्यात त्या सायलीच्या आणि त्या अर्जुनच्या जीवावर मला डिवोर्स दिलाय ना. आता मला बघायचं आहे की नेमकं ती काय करते ते. त्याबरोबर पुढे सचिन म्हणत असतो तिने मला डिवोर्स देऊन किती चूक केली आहे ना ते तिला कळेल आता लवकरच, जेव्हा तिच्या प्रत्येक कुटुंबावरती असं संकट येईल. अस्मिता माय एक्सक्यूट वाईफ, तू खूप मोठी चूक केलीस माझ्यावर शेफारून. सुरू होतं ते जर तसंच ठेवलं असतंस, मला फक्त पैसे देत राहिली असतीस तर आज हे सगळं तुझ्या बघावं लागलंच नसतं. असो, आता काय कर्माचे भोग म्हणायचे आणि भोगत राहायचे. त्याबरोबर मग आता लगेचच ही सगळी गोष्ट सांगायला सचिन आता
ताबडतोब साक्षीला सुद्धा कॉल करतो आणि साक्षीला सुद्धा तो हे सगळं सांगतो. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला जो राकेश आहे तो घरी आलेला असतो. आता घरी आल्यावर तो बघतो की किल्लेदारांच्या घरात तर कोणीही नाही आहे. आता घरामध्ये एकटी सुमन काकू आहे हे त्याला माहीत नसतं. त्यामुळे आता तो थेट राकेश सचिनला कॉल करतो आणि आता तो सचिन बरोबर हॉलमधूनच बोलत असतो. काही उपयोग झालेला नाही आहे सचिन शेठ इथे येऊन. त्याबरोबर सचिन विचारतो, का रे काय झालं? त्यावर तो म्हणतो, अहो असं काय करताय, आज त्या सायलीची ओटी भरणी होती ना, सगळे तिकडेच गेले असणार. इथे किल्लेदारांच्या घरात तर काही तमाशा बघण्यासारखा नाही आहे. त्या सायलीला अटक करवलं खरंच प्रियाच्या डोक्याला मानलं पाहिजे. जिथे प्रिया, डॅड, नागोबा म्हणजेच तो महिपत आणि आपण चौघजणं 5 जण एकत्र आलो ना, तिकडे त्या सायलीची आणि तिच्या त्या नवऱ्याची हार पक्की होतीच. त्या अर्जुन सुभेदारला वाटत होतं की आत्तापर्यंत त्याला कोणी हरवू शकत नाही, पण आपल्या 5 जणांसमोर शेवटी त्याचा टिकाव लागला नाहीच. आता ते लोक हे सगळं दोघंजणं जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांचं ते सगळं बोलणं सुमन काकूने ऐकलेलं असतं. आता सुमन काकू ते सगळं बोलणं ऐकते ही गोष्ट राकेशला माहीत नसते. सुमन काकू लपूनच सगळं बोलणं ऐकते. आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुमन काकूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. ती विचार करते की बाप रे, म्हणजे माझा मुलगा सुद्धा त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवूनच पुढे जात आहे. जे त्याच्या बापाने केलं, जे चुकीचं होतं तेच आता तो सुद्धा करत आहे. मला वाटलं होतं किमान माझा मुलगा तरी चांगला निघेल, पण नाही. माझ्या नशिबात ना मुलाचं सुख आहे ना नवऱ्याचं. माझा मुलगाही नालायकच निघाला तर जाऊ दे. ते काही असलं तरी आता सध्या तन्वीला वाचवायला मी मदत करायला हवी. आत्ताच्या आत्ता हे सगळं जाऊन मी सुभेदारांच्या घरी अर्जुनला सांगून टाकते. तेवढीच अर्जुनला सायलीला सोडवायला मदतच होईल. या सगळ्यामध्ये आता माझा नवरा तर आधी अडकलाच आहे, आता मुलगासुद्धा जाणार. मला वाटलं होतं एवढ्या वर्षांनंतर राकेश इकडे आलाय, तो सुधारला असेल, बदलला असेल, कष्ट करायला शिकला असेल, काहीतरी वेगळं करत असेल, पण नाही. शेवटी बापाच्या पावलावर पाऊलच त्याने ठेवलेलं आहे. तर आता मी तरी काय करू? वाटलं होतं मुलाचं तरी सुख भोगता येईल, पण नाही. कसलं काय आणि कसलं काय. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आता माझं दुःख मी कवटाळत बसण्याऐवजी सायलीला सावरण्यासाठी, तिला सोडवण्यासाठी मी पुढे जायलाच हवं. मग आता सुमन काकू ठरवते जाऊन सगळं सुभेदारांच्या घरी सांगायचं. ठरवल्याप्रमाणे ती सुभेदारांच्या घरी धावत परत पोहोचते सुद्धा. आता सुमन काकूला हे एवढं धावत पळत आलेलं बघून, थकलेलं बघून प्रतिमात्या आणि घरातले सगळेच थक्क होतात. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे घरात प्रार्थना सुरू असते की सायली लवकरात लवकर जेलमधून बाहेर यावी, सुटावी. सायलीने काहीही केलेलं नाही आहे, मग तरीही तिच्या बाबतीत हे सगळं का घडतंय, हे असे सगळे प्रश्न घरामध्ये देवाला विचारले जात असतात. देवाला पाण्यात ठेवलेलं असतं, जोपर्यंत आमची सायली सुटून येणार नाही तोपर्यंत तुझी ही शिक्षा आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी आता त्या ठिकाणी सुमन काकू आलेली असते. सुमन काकू येते आणि आत्ता म्हणत असते, वहिनी वहिनी, अर्जुन अर्जुन. त्यावेळी आता प्रतिमा त्या लगेच मागे वळते आणि सुमन काकूला ही अशी धावत पळत आलेली बघून तिला विचारते, सुमन काय गं, काय झालं आणि तू ही अशा कुठल्या अवस्थेत आली आहेस? त्यावर सुमन काकू म्हणते, वहिनी आपली सायली, आपली तन्वी. त्याबरोबर मग लगेचच इकडे प्रतिमा आत्या म्हणते, बरोबर कळलं तुला, आपल्या तन्वीला अरेस्ट झाली आहे. त्याबरोबर ती म्हणते, वहिनी हे सगळं कोणामुळे झालं आहे, काय झालं हे सगळं मला माहिती आहे. मला अर्जुनला भेटायचं आहे वहिनी, मी अर्जुनला सगळं सांगते. अर्जुन अर्जुन लवकर अर्जुनला बोलवा वहिनी, लवकर अर्जुनला बोलवा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे चैतन्य म्हणतो, सुमन काकू तुम्ही बसा, मी ताबडतोब अर्जुनला बोलवून घेऊन येतो. मग चैतन्य आता वरती जातो आणि अर्जुनला सांगतो, अर्जुन लवकर खाली चल, खाली सुमन काकू आलेले आहेत आणि सुमन काकू असं म्हणतायत की त्यांना तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन खाली येत नसतो कारण तो डिस्टर्ब असतो ना, तो रडत असतो. तर त्यावेळी त्याला चैतन्य जाऊन समजावतो, सावरतो आणि म्हणतो की हे बघ अर्जुन, सध्या खाली चल, तुला माहिती आहे का सुमन काकू म्हणाल्या की त्यांना हे सगळं कुणी केलं किंवा काय केलं हे सगळं माहिती आहे, चल लवकर. मग आता लगेचच अर्जुन हे ऐकतो आणि म्हणतो, खरं बोलतोय चैतन्य? चैतन्य सांगतो, हो अर्जुन अगदी खरं. त्यानंतर मग अर्जुन खाली आलेला असतो. अर्जुन
अर्जुन सुमन काकूकडे धावत येतो आणि सुमन काकू समोर बसतो आणि सुमन काकूला म्हणतो, काकू सांग मला, लवकर सांग, तुला काय माहिती आहे, कोणी केलं हे सगळं? त्यावर सुमन काकू म्हणू लागते, अर्जुन हे सगळं करण्यामागे ती खोटारडी प्रिया, हे माझा राकेश, तो अस्मिताचा नवरा सचिन, ह्या सगळ्यांचा हात आहे. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, काय? त्याबरोबर आता ती सांगते, हो अर्जुन, हे सगळं ह्या लोकांनी मिळून केलेलं आहे. अर्जुन तुला काय सांगू, हे या सगळ्यांचं मिलं बघत आहे. आज मी राकेशला घरामध्ये फोनवर बोलताना ऐकलं. तो घरी आला होता. घरी सायलीला अटक झाली आहे हे कळल्यानंतर काय हाल हवाल आहेत ते बघण्यासाठी. पण त्यावेळी त्याला घरामध्ये आम्ही हॉलमध्ये समोरच कोणीही दिसलो नाही. त्यामुळे त्याला असं वाटलं की आम्ही इकडे सायलीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. पण मी तिकडे घरात आहे हे त्याला माहीतच नव्हतं आणि म्हणूनच तो हॉलमध्येच उभा राहून निवांत गप्पा मारू लागला त्या सचिन बरोबर. आणि त्याचवेळी मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि म्हणूनच मला हे सगळं कळू शकलं. त्यावर हे ऐकून आता इकडे मग प्रतापला खूप टेन्शन येतं. प्रताप म्हणतो, बाप रे, ह्या राकेशसुद्धा असा वागेल असं खरंच वाटलं नव्हतं. अगदी बापाच्या पावलावर पाऊल टाकूनच हा मुलगा पुढे जायला निघालाय. पण जर खरोखर हा असाच त्याच्या पावलावर गेला ना तर बर्बाद होईल सगळं. त्याबरोबर हे सगळं आता इकडे श्वेतासुद्धा ऐकत असते. श्वेता विचार करते, अरे देवा देवा देवा, काय केलं ह्या दोन मूर्खांनी? ह्या राकेश आणि सचिनला काही अक्कल वगैरे आहे का नाही? ह्यांना काय गरज होती त्या सुमनसमोर बडबडण्याची? आता ह्या कुसुमने सगळं येऊन इथे सांगितलंय. आता काय करायचं? सगळ्या डावाची उलथापालथ होऊ शकते, सगळा डाव विस्कटू शकतो. पण ह्या दोन बावळटांना काही कळतच नव्हतं. एवढी कसली यांना घाई होती फोनवरतीच सगळं डिस्कस करायची. भेटून नंतर बोलले असते तर एवढं चाललं नसतं का? आता काय होईल पुढे? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्जुन म्हणत असतो की जर तू बोलतेस ते खरं असेल ना सुमन काकू, तर मी कोणाला सोडणार नाही. माझ्या बायकोला सोडवण्यासाठी मी जीवाचं रान तर करेनच, पण ह्या सगळ्यांना मी सोडणार नाही. ह्या सगळ्यांना मी खूप चांगली मोठीच्या मोठी शिक्षा मिळवून देईन. कारण जो गुन्हा यांनी माझ्या बायकोवर दाखल केला आहे तो तिच्यावर येण्यासाठी आधी त्यांनी तो गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे मी सोडणार नाही आहे त्या लोकांना. त्यांनी सायलीच्या आणि माझ्या बाळाच्या जीवाचा खूप खेळ केला आहे आणि त्याची शिक्षा ही त्यांना मिळायलाच हवी. मी मिळवून देईन त्यांना शिक्षा. पण सुमन काकू, ह्या सगळ्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे. सुमन काकू, तुम्हाला आता राकेश बरोबर असंच बिहेवियर करायचं आहे की जणू काही तुम्हाला माहीतच नाही आहे. तुम्ही त्याचं बोलणं ऐकलं आहे हे त्याला माहीत नाही आहे ना, ते तसंच राहू द्या. त्याला असं वाटू द्या की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. त्याच्यासमोर तुम्ही हेच नाटक करत राहा की सायली अटक झाली आहे याचं तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे. मग त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून राहा. तो पुढे काय करतोय किंवा त्यांचा पुढे काय प्लॅन आहे हे आपल्याला तसंच समजू शकतं. त्याबरोबर मग पुढे प्रतिमा आत्या म्हणत असते की माझ्या सायलीला, माझ्या तन्वीला लवकरात लवकर सोडवून घरी परत घेऊन या. अर्जुन, हे बघ, सायली प्रेग्नंट आहे आपली, त्यामुळे तिला फार दिवस तिकडे त्या अशा वाईट वातावरणात ठेवायला नको आहे आपण. तिचं काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे. अरे काय बेल म्हणताना तुम्ही लोक, मग त्याच्यासाठी तरी अप्लाय करणार, तन्वीला बेल तरी मिळवून दे रे. त्यावेळी अर्जुन सांगतो की आत्या, जर शक्य असतं तर मी नक्की तन्वीला बेल मिळवून दिली असती. तर आता पूर्णा आजी म्हणत असते, शक्य असतं तर म्हणजे अर्जुन, तन्वीला आपल्या बेलही मिळू शकत नाही का? त्यावर अर्जुन काहीच उत्तर देत नाही. पूर्णा आजी म्हणते, म्हणजे खरंच तन्वीला साधी बेलही मिळू शकत नाही? अर्जुन, अरे काय आहे हे सगळं? हे बघ अर्जुन, तुला काय वाटेल ते तू कर, काहीही कर, कसंही मार्ग काढ, काहीही करून माझ्या तन्वीला लवकर माझ्यासमोर घरी घेऊन ये रे. अरे माझ्या तन्वीचे हाल झालेले मला नाही चालणार. तुला माहिती आहे ना अर्जुन, माझा तन्वीवर किती जीव येतो. तन्वी नाही आहे तर मला चुकल्यासारखं होतं आहे. माझा जीव माझ्यापासून दूर चालला आहे असं वाटतंय. त्याबरोबर मग लगेचच इकडे सुमन काकू सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि माफी मागत म्हणते, माफ करा आम्हाला, मला माफ करा. नाही म्हणजे ह्या घराने कायम जितकं प्रेम प्रतिमा वहिनींना दिलं तितकंच प्रेम मलाही दिलं. ह्या घराने जसं प्रतिमा वहिनींना लेक म्हणून स्वीकारलं होतं तसंच मलासुद्धा स्वीकारलं. पण माझ्या नवऱ्यामुळे आणि आता पर्यायाने माझ्याच मुलामुळे या घराला खूप काही भोगावं लागतं आहे, खूप काही सोसावं लागतं आहे.
म्हणून मला खरंच खूप लाज वाटते. मी माझ्या मुलाच्या आणि नवऱ्याच्या कृत्यासाठी हात जोडून हवं तर तुम्हा सगळ्यांच्या पाया पडून तुमची सगळ्यांची माफी मागते. खरंच माफ करा मला. खरं तर तुम्हाला सगळ्यांना तोंड दाखवायची सुद्धा मला ना लाज वाटते की माझा नवरा आणि माझा मुलगा यांच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला आहे. खरंच मला माफ करा. मला माहिती आहे त्यांनी जी काही ह्यात चुका केल्या आहेत ना त्या माफी मागण्याच्या पात्र नाही आहेत, पण तरीही तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो सुभेदारांच्या घरामध्ये प्लॅन ठरला आहे की सुमन काकूला काहीच माहीत नाही आहे असं वागायचं आणि तिकडे राकेशकडून सगळं सत्य काढून घ्यायचं, या कशाहीपैकी काहीही आता ह्या चौघांना 5 जणांना माहीत नसल्यामुळे आता यांचं मात्र इकडे मस्त निवांत सगळं सुरू असतं. सायली जेलमध्ये आल्यानंतर तर प्रिया खूपच जास्त खुश असते, म्हणजे खूपच खुश असते. तिच्या आनंदाला काही पारावच उरलेला नसतो. काय करू आणि काय नको इतका आनंद प्रियाला झालेला असतो. सायलीला प्रत्येक वेळी त्रास देण्यासाठी प्रिया ही अगदी तत्परच असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.